नमस्कार. आत्ताची मोठी बातमी. आज रायगड जिल्ह्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील एक महिला कनिष्ठ अभियंता लाच घेताना रंगेहात पकडली गेली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी रायगड पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. जाणून घेऊया सविस्तर. रायगडच्या मुरुडमध्ये 2.50 लाखांची लाच घेताना महिला अभियंता रंगेहात. एसीबीची कडक कारवाई. रायगडचा मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागातील कनिष्ठ अभियंता श्रद्धा दिलीप बोराडे वय 29 यांना एसीबी रायगड पथकाने 2,50,000 रुपयांची लाच स्वीकारताना थेट पकडले आहे. ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपी अभियंत्याने ठेकेदाराकडून लाच घेताच संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर अधीक्षक भागवत सोनवणे आणि उपअधीक्षक सरिता भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला आज कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने तिला 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा सरकारी विभागातील भ्रष्टाचारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांच्या कामांसाठी लाच मागितली जात असल्याचं हे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. एसीबीने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की कोणीही लाच मागितल्यास त्वरित एसीबीकडे तक्रार करा. अशा कारवायांमुळे भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो. अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.